नमस्कार, मी निखिल सुक्रे. बातमी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे. पुण्याची मेट्रो सध्या चर्चेत आहे. मेट्रोमुळं वाहतुकीचा वेग वाढेल अशा प्रकारचा एक समज होता, परंतु तो समज काही दूर झाला नाही. परंतु आता काही स्थानकांच्या नावावरून वाद आता जो आहे तो व्हायला लागलेला आहे आणि आता 2-3 स्थानकांची नावंसुद्धा त्यावरून बदलण्यात आलेली आहेत. बुधवार पेठ स्थानक म्हणून ज्या स्थानकाचं नाव देण्यात आलेलं होतं त्याचा कसबा पेठ करण्यात आला आणि त्यानंतर आणखी कासारवाडीचं असेल किंवा मंगळवार पेठचं असेल या स्थानकांची नावंसुद्धा बदलण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा मिळते आहे. परंतु आता मनसेकडून मंडई स्थानकाचं नाव महात्मा फुले मंडई करण्यात यावं अशा प्रकारची मागणी केली जाते. काही मनसेचे पदाधिकारी आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याबरोबर बोलूयात. नेमकी काय मागणी आहे, तुम्ही कुणाकडे निवेदन दिलेलं आहे आणि काय प्रतिक्रिया आली त्यांची? आमची मागणी अशी आहे की हा जो परिसर आहे हा पूर्ण महात्मा फुले मंडई नावाने प्रचलित आहे. पुण्यात नाही तर संपूर्ण देशामध्ये प्रचलित आहे. 1931मध्ये स्वतः आचार्य यात्रेंनी ह्या पहिले रे मार्केट नाव होतं संपूर्ण महात्मा फुले मंडईचं, ते रे मार्केट नाव बदलून ते महात्मा फुले मंडई असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. या संपूर्ण एरियामध्ये आता मेट्रोचं काम चालू तुम्ही बघत असाल तर हे आमची याला मागणी काय, म्हणजे आम्ही त्यांच्या जाहिरातीमध्ये बघितलं होतं की ह्याला मंडई मेट्रो स्टेशन हे असं एकेरी नाव ठेवलेलं आहे. त्यातून महात्मा फुले हे नाव काढलेलं आहे. ह्याचा आमचा आक्षेप आहे. आम्ही मनसेतर्फे तसे माळी महासंघातर्फे आणि तसं महात्मा फुलेंच्या अनेक अनुयायींतर्फे आम्ही त्यांचा पाठपुरावा केला आहे. मनसेतर्फे मी आंदोलन पण केलेलं आहे. परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही हे केंद्राकडे पाठवू, त्याच्यानंतर केंद्र याच्यावरती विचार करेल. तर 4 दिवसापूर्वी एक खासदारांची एक स्टेटमेंट होतं, बातमी होती. त्याच्यामध्ये आमच्या ह्या मागणीबरोबर अनेक ठिकाणच्या मागण्या होत्या, जसं की बुधवार पेठ, मंगळवार पेठ आणि कासारवाडी इथली नाव चेंज करण्याबद्दल मागण्या होत्या. तर त्या तिन्ही ग्राह्य केल्यात, ते तिन्ही वरती पाठवल्यात आपल्या इथनं. परंतु महात्मा फुले मंडईचं नाव हे पुढे पाठवलं नाही आहे. त्याचा आम्ही जाब विचारण्यासाठी इथले जे हेमंत सोनावणे हे प्रमुख अधिकारी त्यांना आम्ही फोन केला. तर फोनवर त्यांनी अजिबात आम्हाला उत्तर दिले. ते म्हटले की हे मंडई आहे, महात्मा फुले फक्त भाजीपाला करता नाव आहे, मंडई करता नाही आहे. मग त्यांना साहेब मी सांगितलं तुम्हाला इतिहास माहीत नसेल, इतिहासाची माहिती करून घ्या. तुम्ही इथल्या सगळ्यांना विचारा. 1883 सालीमध्ये जेव्हा जुने व्यापारी तिकडं बसे शनिवार वाड्यावरती भाजी विक्रेता करायचे, तर इंग्रजांनी इकडं रे मार्केट बांधलं इथं खाजगीवाल्यांच्या जागेमध्ये. तेव्हा इथे मंडईला नाव दिलं तर रे मार्केट नाव होतं. नंतर इथल्या काही इंग्रजांच्या एकदम जुलमी कर होते इथल्या व्यापाऱ्यांसाठी, तर ते इथले व्यापारी सर्व महात्मा फुलेंकडे गेले होते. तेव्हा महात्मा फुलेंनी व्यापाऱ्यांसाठी इंग्रजांबरोबर मोठा संघर्ष केला होता. तेव्हा तो त्यांचा कर रद्द झाला. तेव्हापासून ना की मग लोकांनी त्यांना सद्भावना म्हणून एक मंदिरही बांधलं होतं इथे महात्मा फुलेंचं. तुम्ही आजही बघू शकता महात्मा फुलेंचं इथं मंदिर आहे. आणि 1931मध्ये त्यांचा गौरव करण्यासाठी आचार्य यात्रेंनी महात्मा फुले मंडई हे नामकरण केलं आहे. तेव्हापासून हे प्रचलित आहे. मग हे मेट्रोवाले कोण आहेत आपल्याला सांगणार आहे की महात्मा फुले नावनं हे मंडई आहे? त्यांना कोणी अधिकार दिला आहे महापुरुषांचं नाव हटवण्याचा? हाच आमचा प्रश्न आहे. आणि हे लक्षात घ्या, आत्ता गणेशोत्सव चालू आहे. ह्या काही 8 ते 10 दिवसात त्यांनी याच्यावर निर्णय नाही घेतला तर इथं मोठं आंदोलन होणार हे निश्चित. इतक्या दिवससुद्धा मेट्रोच्या स्थानकांबद्दल चर्चा होती, त्यांचा एक रोडमॅपसुद्धा तुमच्याकडे आला असेल किंवा तुम्ही पाहिला असेल. मग आता या 2-4 दिवसांमध्येच का ही मागणी तुमच्याकडून समोर? नाही, आमची 2-4 दिवसाची मागणी नाही आहे. आम्ही 1.5 वर्षापासून पाठपुरवठा करतोय. तसं निवेदन वगैरे सांगतो तुम्हाला मी. त्यांच्या साईटवर आम्ही पूर्वी बघितलेलं आहे मंडई मेट्रो, आणि जे आता तुम्ही बघू शकता यूट्यूबवर मंडई मेट्रो स्टेशनचं, तर त्यातही नाव लिहिलेलं आहे मंडई मेट्रो स्टेशन. तेव्हाच आम्ही आक्षेप घेतला की साहेब आपली ही जाहिरात आहे ना, ही जाहिरात चुकीची. त्याच्यामध्ये महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन असं करा, पूर्ण नाव द्या असं आम्ही बोललो. मग तेव्हाच आम्ही त्यांना पत्र दिलं, मनसेतर्फे आंदोलन केलं. परत अनेक संघटनांनी त्यांना निवेदन दिले. हा 1.5 वर्षाचा कालावधी आलेला आहे. पण आम्ही पण समजतो हे काम मोठं आहे, केंद्राचं आहे, मग बरोबर प्रोसेसनी होईल म्हणून. परंतु जेव्हा 4 दिवसापूर्वी आम्ही प्रेस नोट बघितली खासदारांची, तेव्हा आम्हाला आणखीन आश्चर्य वाटलं की ह्यात महात्मा फुले मंडईचं नाव का नाही, का बदललं होत नाही आहे. आम्हाला प्रश्न पडला. मग आम्ही त्यांना फोन केला. त्यांच्याकडनं अक्षरशः चुकीची उत्तरं मिळाली. त्यांचं तर उलट असं म्हणणं आहे की महापुरुषांचं नाव कोणत्या स्थानकाला द्यायचं नाही असा ठराव झालेला आहे. हा ठराव तर माहीतच नाही आहे. आणि हे कोण सांगणार आहे महापुरुषाचं नाव न देणार म्हणून? आज महात्मा फुलेंचं आणि महापुरुषांचं कार्य काय हे संपूर्ण जगाला माहिती आहे. आमचा ह्या पूर्ण आक्षेप आहे. आम्ही निश्चित ह्याच्यावरती मोठं आंदोलन छेडणार. मुद्दामून केलं जातं असं वाटतंय का तुम्हाला? नाही, मुद्दामूनच केलं जाते.
कारण इतिहासामध्ये इतिहास पुरुषांना विसरले जातील अशा पद्धतीचं वागणं देशभरात चालू आहे. आता खासदारांनी स्वारगेट स्टेशनची पाहणी केली, अंतिम टप्प्यात आहे. हे पण काम आता अंतिम टप्प्याच्या दिशेने आहे, अजून काय अंतिम झालेलं नाही आहे. तर आमची अशी मागणी की आता यांनी सांगितलंच रवी चव्हाणांनी की आम्ही निवेदन देऊन 1.5 वर्ष आमचं चालू आहे, लोकशाही पद्धतीने चालू आहे. आता सण आहे म्हणून आम्ही शांत पद्धतीने पुन्हा एकदा त्यांना इशारा देतो. आणि पुण्याच्या खासदारांकडे पण आमची अशी मागणी आहे की महात्मा फुले हे महापुरुष होते. आत्ताच्या पिढीचं तुम्ही बघत असाल, तुम्ही यंग आहात सगळे, बघताय की माणसं पूर्वीचे 60-70च्या विषयी अनभिज्ञ आहेत, विसरत आहेत ती नावं. उद्या असं नको व्हायला की महात्मा फुलेंना विसरेल पुढची पिढी. महात्मा फुले हे नाव कायम राहिलं पाहिजे. आता आपण मुंबई, संभाजीनगर ही नावं आपण संघर्ष करून मिळवलीत. भले नावाने काय होता, काय असा विषय असेल, पण महात्मा फुलेंचा पुण्याचा अतिशय जवळचा संबंध आणि हृदयाचा संबंध आहे. हे नाव कायम राहिलं पाहिजे. अजून 50 वर्षांनी फक्त मंडई नाही पाहिजे, महात्मा फुले मंडई पाहिजे. का तर महात्मा फुलेंनी, सावित्रीबाईंनी मुलींसाठी जगातली म्हणजे भारतातली पहिली शाळा इथं काढली. या महापुरुषाने आमच्या ज्या आई आहेत, सावित्री आई, त्यांची नावंही कायम राहिली पाहिजेत. या सरकारचं आमची विनंती आहे केंद्र सरकारला की लोकशाही पद्धतीने आम्ही अर्ज दिला आहे, सगळं केलेलं आहे. आम्हाला उग्र आंदोलन करायला लावू नका, नाही तर मनसे खळखाट्या करणारच. आम्ही मग काही करू, स्वारगेटला पण आंदोलन करू, इथंच नाही स्वारगेटलाही करू. पण आमचं म्हणणं आहे सणसूद चालू आहे, लोक आता त्यांच्या सणाचे आहेत, गौराई येतात आता, म्हणून आम्ही शांत पद्धतीने तुमच्या माध्यमातून आमचा आवाज हा खासदारांपर्यंत पोहोचावा, केंद्र सरकारपर्यंत पोहोचावा आणि राज्य शासनापर्यंत पोहोचावा की हे नाव दिलंच पाहिजे. याचा इतिहास काय तर तुम्हाला सांगितला आहे 1931 पासूनचा. महात्मा फुलेंनी काय केले समाजासाठी, देशासाठी अख्ख्या जगाला माहिती. मग आपण पुन्हा ते नाव का विसरायचं? तरुण पिढी आता एकदम फास्ट झाली. आज जी गाणी आहेत तीच ऐकतात फक्त. जुने जे ओल्ड म्हणतो ना, ओल्ड सॉंग, ते ऐकत नाही. तुम्ही जे नाव काढलं तर तरुण पिढी हे नाव लक्षात ठेवणार नाही. त्यांना काय वाचतं, जे चालू आहे करंट अफेअरमध्ये इंटरेस्टेड लोक आहेत. त्यामुळे हे कायम राहावं आणि महात्मा फुले मंडई स्थानक हेच नाव मेट्रोने द्यावं अशी आमची आग्रही मागणी आहे. आम्ही आता सनदशीर मार्गाने लोकशाही पद्धतीने तुमच्या माध्यमाद्वारे ही विनंती करतो आहे. पुढचं आंदोलन आमचं खळखट्याकच असेल. एकंदरीत आपण पाहू शकतो की मनसे आता ॲक्शन मोडवर येणार आहे, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु आता सगळ्या गोष्टी असल्या तरी पण एक वसा असतो, एक वारसा असतो. तो वारसा पेलण्यासाठी त्याची उजळणी करणं गरजेचं असतं आणि ती आपल्या पुढच्या पिढ्यांना जर पोहोचवायची असेल तर त्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. अशा प्रकारची त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे आणि महात्मा फुलेंचं कार्य तर जगाला माहीत आहे. तर त्या कार्याची उजळणी व्हावी आणि महात्मा फुलेंचं नाव या मंडई स्थानकाला सुद्धा देण्यात यावं, अशा प्रकारची मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे. बातमी TV साठी निखिल सुकरे, पुणे.